नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण जे बघा राज्यसेवा प्रिलिम्स करता जे आहे जीएसचा स्कोर कसा बूस्ट करायचा त्या संबंधीच्या काही बेसिक बाबी बघणार आहोत। कारण आता जे बघा सीसॅट क्वालिफाय झाल्यानंतर आपलं जे काही मेरिट आहे बघा तर ते मेरिट कशावर असणार आहे तर ते कम्प्लिटली जीएस ओरिएंटेड असेल बघा। जीएसच्या पेपरवर आपलं मेरिट जे आहे तर ते वर्क होणार आहे। त्याच्यामुळे जे आहे की आपल्याला सीसॅट मध्ये 66 प्लस मार्क्स घेऊन जे बघा क्वालिफाय व्हायचं आहे। मेरिट जे आहे ते जीएस वर आहे। मग आता जीएस बूस्ट करण्यासाठी आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत तर त्याचा एक बेसिक आढावा जो आहे तो आपण घेऊयात। कालच्या सेशन मध्ये जे आहे आपण ती चर्चा केली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आपण जे आहे तर ते जीएस संबंधीचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर ते बघूयात। सगळ्यात बेसिक कसा बघा जीएसचा स्कोर बूस्ट करण्यासाठी आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे। सगळ्यात मुळात जे आहे बघा सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे तो तुमचा सिलेबस तुम्ही प्रॉपरली बघितला पाहिजे बघा। सिलेबस तुम्ही प्रॉपरली बघितल्यानंतर जे आहे या सिलेबसला घेऊन जे काही प्रश्न आयोगाने ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत म्हणजेच पीवायक्यूज गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत बघा। दुसरी गोष्ट येते पीवायक्यूज जे आहे ते पीवायक्यूज बघणं। आता प्रॉब्लेम कसा येतो बघा प्रिलिम्स मध्ये जे आहे तुमचं सिलेबस जे आहे ते वेल डिफाईन्ड सिलेबस नाहीये। वन लाइनर आहेत बघा आणि त्याच्यामुळे मग ते कन्फ्युजन होतं की नेमकं करू काय, कुठल्या गोष्टींना फोकस करू असा मुद्दा एक राहतो बघा। त्यामुळे एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची की इथं जे आहे बघा तुम्हाला हे जे पीवायक्यूज आहेत हे सिलेबस डिफाईन करून देतात की नेमका तुमच्या सिलेबसचा किती आवाका आहे हे आपल्याला गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून कळतं आणि त्याच्यामुळे जे आहे किमान लास्ट 5 इयर्सचे पेपर्स तुम्ही नीट केले पाहिजेत बघा। ओके, मागील 5 वर्षाचे पेपर्स जे आहेत बघा किमान 5 वर्षाचे पेपर्स तर ते आपण प्रॉपरली बघितले पाहिजेत। मग त्याच्यातून आपल्याला एक ओव्हरव्ह्यू मिळतो की कशा पद्धतीचे प्रश्न आयोग बनवतं, कशा पद्धतीचा आयोगाचा नेमका ॲटिट्यूड आहे आणि त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे। सो ही एक बेसिक बाब झाली बघा। सिलेबस आहे, पीवायक्यूज आहेत बघा। याच्या पलीकडे दुसरा मुद्दा काय जातो की सिलेबस आणि पीवायक्यूज। आता याच्या बरोबरच जे आहे बघा आपण सिलेबस आणि पीवायक्यू नुसार जे आहे तुम्ही रेफरन्स बुक वाचाल, तुम्ही स्टेट बोर्डचे बुक्स वाचाल, तुम्ही काही एनसीईआरटी वाचाल बघा। बुक लिस्ट ऑलरेडी आपण प्रोव्हाइड केली आहे। आता हे करत असताना बघा जीएसचा आवाका फार मोठा आहे, जीएस वास्ट आहे बघा। म्हणजे एकेका विषयासाठी तुम्हाला कधी कधी 2-2, 3-3 रेफरन्सेस पण वापरावे लागतात। मग जीएस साठी ज्यावेळेस ते इतकं वास्ट होत जातं बघा तर त्यावेळेस ऑब्व्हियसली त्याचं बर्डनही येतं आणि तो सगळा डेटा आपण जो आहे तर तो रिगेन करणं, तो रिप्रोड्यूस करणं हे थोडंसं एक चॅलेंज असतं बघा। त्याच्यासाठी इथं एक महत्वाचा मुद्दा काय आहे की हे जे पीवायक्यूज आहेत याच्या आधारे तुम्ही जे बघा सिलेबस कराल, प्रश्नपत्रिका जे आहे त्याचा अनालिसिस कराल, कसे प्रश्न विचारले जातात ते कळतं। मग आता एवढा सगळा जो डेटा आहे तो आपल्याला परत एक रिप्रोड्यूस करणं। रिप्रोड्यूस कशातून होणार बघा तर तिथं जे आहे तुम्ही स्वतःचे जे आहे एखादी टेस्ट सिरीज प्रॉपरली जॉईन करणं गरजेचं आहे। ओके, टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्ही जॉईन केली पाहिजे। आता बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो की किमान तुम्हाला जिथं शक्य आहे तिथं ऑफलाईन तुम्ही टेस्ट सिरीज द्या। तुम्हाला मुळातच शक्य नाही आहे बघा की तिथं ती परिस्थिती नाहीये तर ऑनलाईन टेस्ट सिरीज लावल्यानंतर टेस्ट सिरीजचं जे टायमिंग आहे त्या टायमिंग मध्येच तुम्ही तिकडे बसून पेपर जो आहे तुमचा सोडवला पाहिजे। एमसीक्यूची परीक्षा आहे, तुम्ही जेवढे जास्त एमसीक्यू सोडवाल बघा तर तेवढं तुम्हाला कळत जातं की नेमका कुठल्या विषयामध्ये आपला आवाका किती आहे, कुठं आपण कमी पडतो आहे, कुठं आपल्याला रिव्हिजनची गरज आहे। या गोष्टी तुम्हाला कोण सांगतं तर ती टेस्ट सिरीज सांगतं बघा। आता कुठलीही टेस्ट सिरीज ज्या वेळेस आपण करणार आहे तर तो जो पेपर आहे त्या पेपरचं अनालिसिस आपण केलं पाहिजे बघा। म्हणजे साधी सरळ गोष्ट आहे, पहिली जी स्टेज आहे बघा या स्टेजमध्ये या 2 गोष्टी पॅरलली काम करतात। ही फर्स्ट स्टेज झाली बघा की सिलेबस आणि पीवायक्यू ते दोघे पॅरलली काम करणार। आता टेस्ट सिरीज जी आहे ह्या टेस्ट सिरीजचं डिस्कशन्स वगैरे आपण घेतो ते सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ओव्हरऑल जे आहे बघा एक व्यक्तिगत स्तरावर मी स्वतःसाठी जे आहे की मी कुठपर्यंत आलेलो आहे, कुठल्या प्रश्नांमध्ये मला प्रॉब्लेम आलाय तर हे जे टेस्ट सिरीज आहे बघा या टेस्ट सिरीजचं स्वतः अनालिसिस करणं फार गरजेचं आहे। हे प्रत्येक कॅन्डिडेटसाठी आहे, ही दुसरी स्टेज आहे। सो ओव्हरऑल जे आहे टेस्ट सिरीज आणि टेस्ट सिरीजचं स्वतःचं अनालिसिस। आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला समजा मार्क्स कमी आलेत, जास्त आले तर ती काही खूप आनंदाची गोष्ट किंवा खूप नाराज होण्याची गोष्ट असं नाहीये बघा। आयोगाचा पेपर आणि मार्केटमधला टेस्ट सिरीज ज्या बघा तिच्यामध्ये तुम्हाला बराचसा डिफरन्स दिसतो। तो डिफरन्स जो आहे तो आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे। कारण काय आहे ना की हे कशासाठी आहे हे टेक्निकली आपल्याला साऊंड करतो बघा की नेमका पेपर कसा असतो, पेपरचं नेमकं जे आहे स्वरूप कसं आहे, किंवा ओव्हरऑल जे आहे बघा की तुम्ही ज्या वेळेस परीक्षा द्यायला त्या सेंटरवर जाल तर तिथलं एकंदर वातावरण कसं असेल। म्हणजे
हे तुम्हाला मेंटली पण प्रिपेअर करून घेतं बघा, हा ना. मेंटली जे आहे तुम्ही साऊंड होता, तुम्हाला पॉझिटिव्ह जे आहे बघा की नाही ही गोष्ट आपण प्रॉपरली करू शकतो. आता जेवढ्या लोकांबरोबर आपण चर्चा मधल्या काळात केली आहे, मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलेलं आहे, तिच्यातल्या मॅक्झिमम लोकांनी जे आहे बघा की स्कोर येत नाहीये. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, याच्यामधले मॅक्झिमम स्टुडंट असे आहेत की त्यांनी कुठली टेस्ट सिरीज केलेली नाहीये बघा. सो तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे. ही परीक्षा एमसीक्यूची आहे. एमसीक्यूच्या बाबतीत कसं असतं ना, एमसीक्यूच्या बाबतीमध्ये छोट्या छोट्या फॅक्ट्सवर प्रश्न तयार होतो बघा. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर तिथं मॅटर करतात. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की एमसीक्यूला पर्याय नाही आहे बघा. तुम्ही एखादा टॉपिक वाचल्यानंतर त्याच्यावरती एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे, कारण परीक्षेचा पॅटर्न तसा आहे बघा. मुळात जी गोष्ट आहे ती इथं क्लिअर आहे. तुम्ही टेस्ट सिरीज करा, टेस्ट सिरीजचं स्वतः अनालिसिस करा की तुम्ही कशा पद्धतीने ती टेस्ट सिरीज डील केलेली आहे. याच्याबरोबरच आहे की तुम्ही ज्या वेळेस ऑफलाईन देता, आता कितीतरी विद्यार्थ्यांचे मागच्या संडेचे जे काही फीडबॅक आहे बघा की इथं बसल्यानंतरचं गणित जे आहे ते वेगळं बघा की तुम्ही क्लासरूम मध्ये जाऊन पेपर देता. सो ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत बघा. आणि याच्या बरोबर एक्सपेक्टेड वर काम करणं जे आहे बघा. आता टेस्ट सिरीज तुम्ही सोडवणार आहे, अभ्यास तुम्ही करताय, आता आपल्याकडे जो वेळ आहे बघा, जशी जशी परीक्षा जवळ येत जाते, एक तर सगळ्यात बेसिक आपण एक्सपेक्टेड वर काम केलं पाहिजे. मग आता एक्सपेक्टेड वर काम कसं करणार, तर याला हेल्प करतं आपल्याला करंट बेस्ड बेसिक, सीबीबी ज्याला आपण म्हणतो. मुळात जे आहे रोजचे सकाळचे जे करंटचे लेक्चर्स असतात त्याच्यात प्रत्येक न्यूजचं सीबीबी मी तुम्हाला सांगत असतो. एखादी घटना घडलेली आहे तर याच्यासाठी तुम्ही हे वाचा. एखादी घटना तिच्याशी रिलेटेड, सीबीबी काय, करंट बेस्ड बेसिक. करंट बेस्ड बेसिक ही गोष्ट काय आहे की ज्या गोष्टी न्यूज मध्ये आहेत त्याचं तुमच्या सिलेबसशी काय रिलेशन आहे. शेवटी बघा जीएसचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये 100 प्रश्न आहेत. त्या 100 प्रश्नांमध्ये करंटचे प्रश्न कुठले किती आहेत, तर करंटचे प्रश्न तुम्ही पकडा 15 प्लस मायनस जे आहे. मग उरलेला जो 85 प्लस मायनसचा पेपर आहे त्या 85 प्लस मायनस मध्ये मॅक्झिमम मार्क जर काढायचे असले तर त्याला तिथं हेल्प कोण करणार आहे, सीबीबी करणार आहोत. की आज प्रत्येक सिलेबसमध्ये जे आहे प्रत्येक सब्जेक्टच्या सिलेबसची कुठली न्यूज जी आहे तर ती आपल्याला बघायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट आहे जसं बेरोजगारी संबंधीचा काही इश्यू आहे बघा, तर मग बेरोजगारी म्हटल्यानंतर लगेच इकॉनॉमीमध्ये जे आहे बेरोजगारीचे प्रकार आहेत, बेरोजगारी संबंधीचा डेटा आहे. ही एक गोष्ट फार क्लिअर आहे बघा. जसं आता सीबीबीची बॅच आपली ऍपवर सुरू आहे बघा, मग तिच्यामध्ये जे आहे की आपण ज्या पद्धतीने कोरिलेट करतो एखादी न्यूज आहे त्या न्यूजचं नेमकं जे आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यासाठी इकॉनॉमिक्स मधले काय मुद्दे आहेत, त्याला इतिहासातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप पॅरलल आहेत का, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यामधून खूप चांगले रिझल्ट जे आहेत तर ते मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल जनजाती गौरव दिवस जो आहे 15 नोव्हेंबर आपण साजरा केला, हा ना, आपलं 3रं-4थं लेक्चर असेल बघा सीबीबीचं, तिच्यामध्ये आपण काय केलं की ती जी गोष्ट आहे, मग फॉर एक्झाम्पल शेड्यूल ट्राईब्ससाठी पॉलिटीमध्ये काय काय आहे, मग त्याच्यामध्ये 5वं शेड्यूल, 6वं शेड्यूल, त्याच्यानंतर जे आहे नॅशनल कमिशन जे आहे, त्याच्यानंतर इतिहासामधले जे आहेत बघा की ट्राईबच्या रिव्होल्ट संबंधीचे मुद्दे काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आपण तिथं केला. म्हणून ही एक गोष्ट इथं मॅटर करते की तुम्ही करंट बेस बेसिक चांगलं प्रिपेअर केलं पाहिजे. बरं, करंट किती करणार तुम्ही जीएस साठी, 1.5 वर्षाचं करंट तुम्हाला करायचं आहे. 1.5 वर्ष जे आहे त्या 1.5 वर्षाचं करंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. हा पण एक महत्वाचा कन्सर्न आहे. बऱ्याच लोकांना तो असतो, तुमची परीक्षा आहे ना त्या परीक्षेच्या आधी 1.5 वर्षाचं करंट तुम्हाला करायचंच आहे. हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जे आहे ना की आयोगाचे जुने पेपर आणि त्या वर्षाचं करंट जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कितीतरी प्रश्न जे आहेत तर ते डायरेक्टली करंट बेस बेसिक असेच विचारलेले आहे. हा तिच्यातला एक महत्वाचा कन्सर्न आहे. याच्या पलीकडे जे आहे आता 2 गोष्टी ज्या आहेत की इथं जे आहे तुम्हाला सांगितलं की बाबा 1.5 वर्षाचं करंट करा. मग हे कुठं मिळणार तुम्हाला, तर स्पॉटलाइट नोट्स म्हणून जे आहे आपल्या ऍपवर सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत. येत्या काळात पण ज्या आहेत त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. त्यात इयर बुक, एमसीक्यूज, हा ना, मंथली पीडीएफ, वीकली पीडीएफ, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. सो तुम्ही तिथं स्पॉटलाइट नोट्स जॉईन करू शकता, जे तुम्हाला जीएस साठी बूस्ट करायला हेल्प करेल. आणि दुसरं, करंट बेस बेसिकची ऑलरेडी बॅच सुरू आहे, तीही तुम्ही करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे ऑप्शन आहे की सकाळी ज्या वेळेस प्रत्येक न्यूजचं करंट बेस बेसिक मी सांगत असतो तर ते तुम्ही तुमच्या बाजूने जे आहे ते करणं अपेक्षित आहे. अशा 2 गोष्टी. त्याच्यानंतर दुसरं असतं की इनपुट आउटपुट रेशो कुठल्या सब्जेक्टचा जास्त आहे. सगळ्यात बेसिक ते एक महत्वाचा बघा. आपण आपली एनर्जी कुठं टाकली पाहिजे, आपण आपली एनर्जी अशाच ठिकाणी टाकली पाहिजे जिथून आपल्याला जास्तीत जास्त काहीतरी मिळणार आहे. मग इनपुट आउटपुट रेशो जो आहे तो कशाचा आहे बघा, तर तुम्हाला जे आहे फॉर एक्झाम्पल पॉलिटी आहे बघा, पॉलिटी आहे, त्याच्यानंतर जे आहे इकॉनॉमिक्स आहे बघा, ओके, त्याच्यानंतर जे आहे जॉग्राफी आहे आणि करंट अफेअर्स जे आहे.
ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ना, यांचा इनपुट आउटपुट रेशो चांगला हवा. म्हणजे तुम्ही जेवढी मेहनत हिच्यामध्ये घ्याल ना, त्या मेहनतीच्याच तुलनेमध्ये तुम्हाला जे आहे तिथून जे आहे मार्क्स येतील बघा. अदर दॅन दिस, इतिहासामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल बघा की बरेचसे फॅक्ट्स जे आहेत, बरेचसे रेफरन्सेस आहेत, बरेचसे फॅक्ट्स आपल्याला नाही रिकॉल करतायत किंवा आपल्यापर्यंत आपण त्या फॅक्ट्स पर्यंत पोहोचतच नाही बघा. किंवा एन्व्हायरमेंट सारखा विषय आहे बघा. तर प्रश्न विचारून विचारून किती विचारणार तुम्ही. जर करंट प्रॉपर केलं तर एन्व्हायरमेंटचे 2-3 प्रश्न तर तसेच तुमचे करंट क्लिअर करून देतात. सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो आहे बघा, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी थोडासा जो आहे तर तो किचकट हिच्यामध्ये आपण जर टाकला बघा. प्रश्न बरेच विचारले जातात पण मिसलेनियस बरंच आहे. त्याच्याकरता तुम्हाला जे आहे बघा, आपल्या याच्यावर देशपांडे मॅडमचे जे आहेत तर ते स्पॉटलाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल जे आहे बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्हाला ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल तर ती एकदा बघा. तिथं मॅडमने तुम्हाला जे आहे राज्यसेवा जे आहे बघा, पूर्व परीक्षेचे पेपर डिस्कस केलेले आहेत. तर ते प्रत्येकाने नीट बघा. तुम्हाला जर काही वाटलं बघा तर तुम्ही मॅमशी संपर्क साधू शकता टीम स्पॉटलाइट थ्रू. सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रॉपरली जे आहे बघा, हा ना, एनसीआरटी बेस्ड क्रक जो असेल, तुम्हाला इंग्लिशचा जर काही प्रॉब्लेम नसेल तर आर्यनचं मॅकबुक तुम्ही वापरू शकता. ते हेल्पफुल आहे बघा. एखादं जीकेचं पुस्तक जे आहे तर ते तुम्हाला जे आहे बेसिक जे आहे तर ते रिव्हिजनसाठी हेल्प करतं. किंवा लुसेंटचा जो ऑथर आहे बघा, त्या ऑथरनेच आता के सागर मधून बुक काढलेलं आहे, मग ते पुस्तक तुम्हाला सायन्समध्ये हेल्प करतं. मराठी पण एडिशन आहे, इंग्लिश पण आहे, तर दोन्हीकडे तुम्हाला जे आहे तर तो बॅलन्स करता येतो. इनपुट आउटपुट रेशो जिथं जास्त आहे बघा, तिथं जास्तीचे एफर्ट्स घेतले गेले पाहिजेत. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही बाकीच्या सब्जेक्टकडे दुर्लक्ष कराल, असं बिलकुल होता कामा नाही बघा. सो मुळात जे आहे या बेसिक गोष्टींचा क्रक्स इतकासा बघा, जीएस मध्ये जर आपल्याला चांगला स्कोर करायचा असेल तर जीएसच्या बाबतीमध्ये सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जे आहेत त्याचं प्रॉपर अनालिसिस तुमचं असलं पाहिजे. त्याच्याबरोबरच जे आहे दुसरा जो मुद्दा येतो तो म्हणजे काय की तुम्ही कुठली तरी एक प्रॉपर टेस्ट सिरीज स्वतः करणं जाऊन द्या बघा. ऑफलाईन करा, ऑनलाईन करा. ऑनलाईन करत असाल तर त्याची सिरियसनेस स्वतःच्या लेवलला मेंटेन करा. म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं तिथं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की त्या टेस्ट सिरीजचं अनालिसिस झालं पाहिजे की कुठले मुद्दे राहिलेत, कुठल्या गोष्टी झाल्या, सिली मिस्टेक कुठं झाल्यात, हा ना, वाचताना कुठं गडबड झाली का, बिनचूक नसलेले, अयोग्य, योग्य, अशा ज्या गोष्टी आहेत हिच्यात आपले मार्क्स जाता कामा नाही. म्हणजे प्रश्न नीट वाचणं. टेक्निकल हिच्यामध्ये ही पण गोष्ट आहे, जीएसचे मार्क्स की बाबा 4 जे आहे सिली मिस्टेक झाला, मग तुम्ही जर पेपर नीट वाचला असला बघा तर ते 4 सिली मिस्टेक आपल्याला झाला नसतं. सो हे जे मुद्दे आहेत तेही आपल्याला जे आहे प्रॉपरली लक्षात घ्यायचे आहेत बघा. आणि इथून पुढे जे आहे की तुम्हाला जे आहे जसं सीसॅटच्या बाबतीत आपण गोष्टी बघितल्या होत्या, एक सीसॅटचाही व्हिडिओ आपण करूयात उद्या किंवा परवा जे आहे बघा. पण हिच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जीएस जे आहे तर त्याच्यावरच मेरिट आहे, मग सगळे जीएस वर तुटून पडणार. मग अशा हिच्यामध्ये जे आहे आपला पण स्कोर जो आहे बघा, हा ना, तर तो खूप चांगला आणि समाधानकारक येणं गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं तरी जवळपास हा ना 50 to 55% जे आहे बघा हा जो झोन आहे. म्हणजे तुम्ही जर 55-60% पुढे निघाला जीएस मध्ये जे आहे 110-120 मार्क्स, तर मग ते एकदमच सेफ झोन मध्ये तुम्ही जाऊ शकता. हे पण डिपेंड करतं पेपर कसा आहे त्याच्यावर. ओके, सो किमान 50% प्लस मायनस मध्ये मेरिट जे आहे आतापर्यंतचा जो इतिहास आहे बघा युपीएससी मध्ये तो आपण बघतो. परंतु तिच्यात जर थोडीशी अजून 5% जी आपण लीड घेतली तिथं तर मग आपण सेफ झोन मध्ये असतो. त्या दृष्टीने जे आहे तर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. या संबंधीचे तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते नक्की तुम्ही जे आहे कमेंट बॉक्समध्ये टाका. टीम स्पॉटलाइट तुम्हाला रिप्लाय करा बघा. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. सो स्टे ट्यून विथ स्पॉटलाइट अकॅडमी. थँक्यू.